report writing. What is the report writing? म्हणजे अहवाल लेखन म्हणजे काय? To present the organized information in objective, clear and structural method. म्हणजे अशी माहिती प्रेझेंट करायची की जी ऑर्गनाइज्ड आहे, जी गोळा केलेली आहे. म्हणजे गोळा केलेली माहिती प्रेझेंट करायची, पण कशी करायची? इन क्लिअर, स्पष्ट, इन ऑब्जेक्टिव्ह, संक्षिप्त रूपामध्ये, अँड स्ट्रक्चरल मेथड म्हणजे एका रचनेमध्ये, एका विशिष्ट बांधणीमध्ये, एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये, एका विशिष्ट आकारामध्ये ती सादर करायची. टू बी युज्ड बाय द पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपल. हा जो अहवाल आहे, हा अहवाल कोण बनवते, कोण वापरते? तर टू बी युज्ड वापरला जातो बाय द पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपल म्हणजे एका विशिष्ट ग्रुपच्या लोकांकडून हा अहवाल नेहमी वापरला जातो, तयार केला जातो, बनवला जातो. कोणकोणते लोक? इन बिझनेस, व्यवसायामधील लोक, त्याच्यानंतर अकॅडमिक्स, शैक्षणिक क्षेत्रातील लोक, सायन्समधील लोक म्हणजे शास्त्रामधील लोक, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानामधील लोक, अँड एव्हरीवेअर, आणि प्रत्येक ठिकाणी हा रिपोर्ट बनवला जातो, हा अहवाल तयार केला जातो. म्हणजे थोडक्यात हा जो अहवाल आहे, हा अहवाल कुठेही तयार केला जातो. म्हणजे अहवालाची गरज कोणालाही पडते. म्हणजे माहिती गोळा करायची आणि ती संक्षिप्त स्वरूपामध्ये, अगदी स्पष्ट क्लिअर अशा रूपामध्ये ती सादर करायची. यू कॅन प्रिपेअर द रिपोर्ट ऑफ द मॅरेज हॅपन. म्हणजे लग्न जर एखादं झालेलं आहे आणि त्या लग्नाचा एक छोटासा, साधासा, एक संक्षिप्त, तंतोतंत आपल्याला जर अहवाल बनवायचा असेल, रिपोर्ट बनवायचा असेल, तर तो आपण सहज बनवू शकतो. टू एक्सप्रेस फिलिंग्स. या टू एक्सप्रेस म्हणजे स्पष्ट करणे, फिलिंग्स म्हणजे भावना, म्हणजे आपल्या भावना स्पष्ट करण्यासाठी, त्याच्यानंतर त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी, म्हणजे सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी, अँड रिकमेंडेशन्स. आपल्याला काही शिफारसी द्यायची आहे का? आपल्याला काही त्यांना लोकांना काहीतरी गायडन्स करायचं आहे का? यासाठी हा रिपोर्ट बनवला जातो. आता डेफिनेशन म्हणजे ह्या रिपोर्टची व्याख्या तरी काय आहे? व्हॉट इज द रिपोर्ट? रिपोर्ट म्हणजे काय? तर बघा, अ फॉर्मल डॉक्युमेंट असतं हे. एक फॉर्मल म्हणजे औपचारिक नियमाला धरून असलेले हे डॉक्युमेंट असते, कागदपत्र असते. विथ इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये विशिष्ट माहिती असते, कलेक्ट केलेली माहिती त्याच्यामध्ये असते. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची चौकशी केलेली असते. रिसर्च म्हणजे त्याच्यामध्ये संशोधन असतं. ॲनालिसिस म्हणजे त्याच्यामध्ये एखाद्या मुद्द्याचं इन्फॉर्मेशनचं ॲनालिसिस, सूक्ष्म अभ्यास केलेला असतो. कन्क्लुजन्स, आणि त्याच्यामध्ये कन्क्लुजिंग किंवा कन्क्लुजन्स त्याच्यामध्ये शेवट केलेला असतो आणि काही निर्णय, काही उपाय त्याच्यामध्ये सुचवलेले असतात. विथ रिकमेंडेशन्स म्हणजे त्याच्यामध्ये काही शिफारसी केलेल्या असतात, काही म्हणणं त्यांनी मांडलेलं असतं, त्यांनी रिपोर्ट सादर केलेला असतो त्या लोकांनी. आता ह्या रिपोर्टचे फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य काय आहे? तर पहिलं वैशिष्ट्य आहे फॅक्च्युअल. हा फॅक्च्युअल असतो म्हणजे सत्य घटनेवर हा आधारित असतो. सो ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हा अतिशय सूक्ष्म असतो. इट हॅज स्ट्रक्चर, त्याला स्ट्रक्चर असते, त्याला एक रचना असते. कसाही आपण हा लिहू शकत नाही, कसाही आपण बोलू शकतो वेगळा, पण त्याला आपण कसाही लिहू शकत नाही. पण त्याला एक विशिष्ट स्ट्रक्चर म्हणजे रचना असते. काय रचना असते? त्याचं एक विशिष्ट टायटल असते, म्हणजे त्याचं विशिष्ट नाव असते, टायटल असते, शीर्षक असते. टेबल्स ऑफ द कंटेंट, तुम्ही जी माहिती घेतलेली आहे त्याचे असे चार्ट्स, त्याचे टेबल आपल्याला बनवावे लागतात. इंट्रोडक्शन, आपल्याला परिचय त्याचा करून द्यावा लागतो. त्याचा विशिष्ट असा परिचयात्मक उतारा त्या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागतो. त्याची एक बॉडी असते, त्याचं शरीर असते, बॉडी असते, त्याचा एक आकार असतो, त्याचं एक आपण म्हणूया ना की त्याची एक लिहिण्याची पद्धती असते.
ते आपण त्याच्यामध्ये करतो. कन्क्लुजन्स शेवटी आपण त्याच्यामध्ये आपलं म्हणणं जे कन्क्लुजन आहे म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे, आपले निर्णय काय आहे, आपण काय त्याच्यातून बाहेर काढलं ते सगळे सोल्युशन, सगळे उपाय त्याच्यामध्ये द्यावे लागतात. अपेंडिसेस म्हणजे अपेंडिक्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काहीतरी जोडणी पत्र त्याच्या शेवटी आपण लावतो. काही 2-3 पानांचं असं ॲडिशनल किंवा जादाचं जे लावतो काही आपण, त्याला आपण अपेंडिक्स किंवा अपेंडिसेस असं म्हणत असतो. ते त्याच्यामध्ये असतं. आता पर्पस काय आहे, हा जो आपला अहवाल आहे त्याचं उद्दिष्ट काय, तर गिव्हिंग इन्फॉर्मेशन, एखाद्या ठिकाणची माहिती देणं, एक्सप्लेनिंग फिलिंग्स, त्याच्यात मार्फत भावना व्यक्त करणं, रिकमेंडिंग ॲक्शन्स, काही उपाय हे रिकमेंड करणे, शिफारस करणे, लावून देणे, दुसऱ्याला करायला लावणे. टू यूज लँग्वेज क्लिअर, याच्यामध्ये भाषा ही फार क्लिअर, स्पष्ट वापरावी लागते. त्याच्यात अशी वेग किंवा कठीण भाषा वापरता येत नाही, पर्सनल भाषा त्याच्यामध्ये वापरता येत नाही. टू स्पीक क्लिअर अँड कन्साइज, म्हणजे टू स्पीक म्हणजे बोलणे, क्लिअर अँड कन्साइज म्हणजे स्पष्ट आणि तंतोतंत बोलणे म्हणजे बोलावं लागतं. टू मेक इट इम्पर्सनल, त्याला इम्पर्सनल करावा लागतो. आता इम्पर्सनल म्हणजे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा माणुसकीवाद नाही, म्हणजे कोणाच्याही पर्सनल प्रायव्हेट ते नसते, खाजगी नसते, तर तो इम्पर्सनल असतो, कोणाशी तो संबंधित नसतो. जी खरंच फॅक्ट्स असते, सत्य घटना असते, तिच्याशी तो आधारित असतो. प्रोफेशनल, तो व्यावसायिक असतो, तो काही कोणाचा स्वतःचा प्रायव्हेट नसतो. त्याला एक बॉडी, आपल्याला त्याची एक बॉडी बनवावी लागते, म्हणजे तो एका रचनेमध्ये लिहावा लागतो. त्याच्यामध्ये टायटल पेज घेतात, म्हणजे टायटल पेज म्हणजे त्याच्यामध्ये पहिलं पान असतं टायटल पेज, शीर्षक पान आपण असं त्याला म्हणूया. त्याच्यामध्ये त्या रिपोर्टचं नाव असतं, कोणी लिहिलेलं आहे त्याचं नाव असतं आणि डेट त्या ठिकाणी आपल्याला टाकावी लागते. दुसरी गोष्ट लिस्ट ऑफ सेक्शन्स, त्याच्यामध्ये काही याद्या द्याव्या लागतात. सेक्शन्स वाईज म्हणजे विभाग वाईज याद्या द्याव्या लागतात. विथ पेज नंबर्स, त्याच्यात आपल्याला पेज नंबर्स म्हणजे द्यावे लागतात. विथ टेबल्स, त्याच्यामध्ये काही टेबल्स आपल्याला हे टाकावे लागत असतात. द ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ द समरी, जे एकूण आपण जो रिपोर्ट तयार केलेला आहे त्याचा थोडक्यात अहवाल, अगदी ॲब्स्ट्रॅक्ट संक्षिप्त असा एक रिपोर्ट पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला एका पानावर द्यावा लागतो. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन त्याच्यामध्ये असतं, म्हणजे त्या उतार्याचा परिचय करून द्यावा लागतो. त्या परिचयामध्ये रिपोर्ट्स, पर्पज, हा रिपोर्ट्स का बनवला, कशा करता बनवला, त्याचं उद्दिष्ट सांगावं लागतं. अँड स्कोप, त्याला किती स्कोप आहे, किती त्याचं महत्व आहे ते सांगावं लागतं. आणि त्याची मेथड जी आहे, ज्याला आपण म्हणतो मेथड किंवा मेथडॉलॉजी, म्हणजे त्याची पद्धती काय आहे, तर हाऊ वॉज द इन्फॉर्मेशन कलेक्टेड, ही इन्फॉर्मेशन कशी कलेक्ट करण्यात आली त्या रिपोर्ट बनवणाऱ्याने, ते आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं. मेन बॉडी, मग हा जो उतारा आहे त्याचं मेन बॉडी कशी असते किंवा त्याचं मेन शरीर कसं असते किंवा तो कसा लिहिलेला असतो, तर त्याच्यामध्ये फॅक्ट्स म्हणजे सत्य घटना सांगितलेल्या असतात. डेटा म्हणजे माहिती ही गोळा केलेली असते. ॲनालिसिस, त्याच्यामधून एक प्रकारचं ॲनालिसिस म्हणजे सूक्ष्म अभ्यास केलेला असतो. कन्क्लुजन, त्याचं ह्या रिपोर्टच्या शेवटी एक कन्क्लुजन, शेवट त्याला आपण म्हणूया, किंवा त्याच्यामध्ये उपाय काय काढले, शिफारसी काय केल्या, असं एक कन्क्लुजन असतं. त्या कन्क्लुजनमध्ये शॉर्ट की पॉइंट्स असतात. शॉर्ट, अगदी थोडक्यामध्ये महत्वाचे मुद्दे या ठिकाणी घेतलेले असतात. नंतर रिकमेंडेशन्स त्याच्यामध्ये असतात, शिफारसी केलेल्या असतात रिपोर्ट बनवणाऱ्या लोकांनी. त्याच्यामध्ये सोल्युशन्स यांनी दिलेले असतात, उपाय त्याच्यामध्ये दिलेले असतात. नंतर त्याच्यामध्ये रेफरन्सेस म्हणजे संदर्भ दिलेले असतात, म्हणजे त्याच्यात सोर्सेस येतात, म्हणजे कुठून हा रिपोर्ट जो बनवला याच्यासाठी कुठून सोर्सेस घेतले, कुठून ही माहिती गोळा केली, त्याला सोर्सेस आपण म्हणतो. अपेंडिसेस किंवा अपेंडिक्स, आताच आपण सांगितलं की ॲडिशनल काही त्याला जोडलेलं काही पानं असतात, ते पानांचा उल्लेख याच्यात असतो. त्याच्यामध्ये काही ग्राफ्स असतात, म्हणजे काही ग्राफ्स म्हणजे आपण म्हणतो ना चार्ट्स वगैरे असतात, आणि काही टेबल्स म्हणजे कोष्टकं किंवा टेबल्स त्याच्यामध्ये काढलेले असतात.
टाइप्स ऑफ द रिपोर्ट, म्हणजे हा जो रिपोर्ट आहे ह्या रिपोर्टचे काही प्रकार हे आहेत. तर याच्यामध्ये सेल्स इन बिझनेस म्हणजे व्यवसायामधील विक्री जर आपल्याला करायची असेल, व्यवसायातलं विक्री, तर विक्रीच्या संदर्भातले रिपोर्ट्स असतात. प्रोजेक्ट्स इन अकॅडमिक्स, शैक्षणिक क्षेत्रातले काही प्रोजेक्ट्स केलेले असतील, काही केलं असेल त्या प्रोजेक्ट्सचे किंवा त्या प्रकल्पावरचे काही रिपोर्ट्स असतात. इंजिनिअरिंग अनालिसिस इन टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रशास्त्र किंवा जे विद्यार्थी आपलं तंत्रशास्त्र शिकतात, कम्प्युटर करतात किंवा अजून काय असतील असे टेक्नॉलॉजी मधले मुलं ते इंजिनिअरिंगच्या संदर्भातील अनालिसिस म्हणजे सूक्ष्म अभ्यास ते त्याच्यामध्ये करतात. रिसर्च रिपोर्ट म्हणजे काही संशोधन करायचं असेल त्याचा अहवाल हा याच्यामध्ये बनवला जातो. प्रोग्रेस रिपोर्ट, समजा एखादा पूल आहे, तो पूल बांधला जातो आहे, त्या पुलाचा प्रोग्रेस रिपोर्ट म्हणजे कसा कसा चालू आहे, मागे कसा होता, कसं सुरुवात झाली, काय झाली, काय नाही, असा एक प्रोग्रेस रिपोर्ट हा बनवला जातो. उदाहरणार्थ द रिपोर्ट ऑफ द NSS स्टुडंट इन द कॉलेज, समजा कॉलेजमध्ये NSSचा विद्यार्थी आहे, त्याने NSS केलेला आहे, त्याने एक कॅम्प केलेला आहे NSSचा, तर त्याचा रिपोर्ट तो बनवू शकतो. म्हणजे तो त्याच्यामध्ये अशा प्रकारचं सगळं घेऊ शकतो. रिपोर्टचं तो नाव देऊ शकतो, तारीख टाकू शकतो, स्वतःचं नाव लिहू शकतो आणि मग ते कॉलेज त्याला कुठे कुठे घेऊन गेलं त्याच्याविषयीचा तो रिपोर्ट तिथं तो लिहू शकतो आणि त्याच्यामधून रिपोर्ट लिहून त्याचे कन्क्लुजन्स, त्याचं काय आहे, त्याचं म्हणणं काय, तो शेवटी मांडू शकतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला आपण मला हा कळवायचा आहे आणि शेअर खूप करायचा आहे. थँक्यू व्हेरी मच.